जय महाराष्ट्र मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मी तुमच्या सर्वांचा डेमो किंग निलेश शेठ. तर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष असे स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला बघूया माझ्या ताजा घडामोडी. तर मित्रांनो, अशारित्या मी आणि प्रशांत शेठ निघालो आमच्या पुढच्या कामासाठी. तर अशारित्या मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे आमच्या मेन लोकेशनवरती. पोहोचल्यानंतर मित्रांनो मुलांना भेटलो, हाय बाय केलं. चला 2 दिवसाचा गॅप होता. त्यानंतर प्रशांत शेठला म्हणलं, प्रशांत शेठ तुम्ही कोरिओग्राफी करा, मी एडिटिंग करतो. मग प्रॉपर असं एडिटिंगला सुरुवात केली मित्रांनो. त्यानंतर मग काय बघतोय तर फुल स्वप्नील शेठचा फोन आला. म्हणलं आता जावं लागणार आपल्याला. मस्त की सगळ्यांना हाय बाय टाटा बिटा केलं आणि थोडासा फुटेज घेतला. म्हणलं चला आता जाऊ रोडने एकटंच. आणि मग निघालो मस्तपैकी स्वप्नील शेठच्या घरी एकटाच रस्त्याने आनंद घेत. अण्णा गावावरतून आले खास मला भेटण्यासाठी. अण्णाला मग काय अण्णाला म्हणलं, अण्णा एकदम पोच देऊन थांब मस्त की खतरनाक अशी. अण्णा फुल फुटेज घेत होतं. भाऊ बघा कसं दिसतंय म्हातारे. कसं आहे. ही आमची आई गावावरून आली. आई बरी आहे का? एकदम मस्त ना. दिदी रडू नको, थांब 2 मिनिटं, आईला फुटेज देतोय. ओके नाही दिदी काय करते तू? आईसाठी आणि इकडे वाय. ठीक आहे मला दुधाचा टी असेल. स्वप्नील भाऊ तुला काय पाहिजे? हे नको भांडण कसं हात पप्पी दे की मला एक. आणि ते तू येणार का माझ्यासोबत? भाऊजी येणार का तू? आदू कशी पप्पी घेतो रे माझी? आदू धम्मकला आलू तेल का आलू. जाऊ का माता मी? चल बाय. तर मित्रांनो पाहू शकता अशा मी आणि स्वप्नील शेठ निघालो आमच्या पुढच्या कामाला. फायनली आम्ही आमच्या बँकिंगच्या कामासाठी लोकेशनवरती आलो. बँकिंगचं काम झाल्यानंतर प्रशांतला म्हणलं तू एक काम कर, साक्षीला ड्रॉप कर, मी शॉप येतो चालत. त्यानंतर आम्ही आलो आमच्या पहिल्या प्रमोशनच्या लोकेशनवरती. थोडंसं मीटिंग वगैरे डिस्कशन करावं म्हटलं आणि मग जाऊयात पुढं. मग काय गेलो पुढं आणि मस्त न्यूजपेपर वाचत. मुख्यमंत्रीपद कोणाकडे? माझ्याकडे येणार. दिला का नाही डेमो? भावांनो मीटिंगला गेलो आणि मस्त की आपल्याला स्ट्रॉबेरीचा ज्यूस. मग काय मी घेतला स्ट्रॉबेरीचा ज्यूसचा आनंद आणि निघलो पुढच्या प्रवासाकडे. त्यानंतर मस्तपैकी आम्ही आलो आमच्या सेकंड लोकेशनला, जिथं आम्हाला आज शूट करायचं होतं. मित्रांनो शूट करत असताना पाशाने मोकार डेमध्ये होतो आणि डोकं बिकं खाजवतोय. पाशाला म्हणणार शांत बस बाबा, चल आता तुला अरे कपडे नाही दाखवायचे, पाशा लोकेशनवरती आपल्याला शूट करायचंय, चल लवकर आतमध्ये. या 5 जण एक लय अवघड आहे म्हणून त्याला कोण येत नाही मी. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा रूम्स आहेत. द क्लिप्स हॉटेल पाहू शकता मित्रांनो. अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसतो इथून. विषय म्हणजे विषय भावा, कपलला घेऊन जाऊ ना तर फॅमिलीला घेऊन जाय. आम्ही त्याला डेमो घेतला मित्रांनो, तुम्ही पण डेमो घ्या असं मला वाटतंय. त्यानंतर काय मित्रांनो आम्ही आलो फूड सेक्शनला. मस्त की आम्हाला असं फोटो काढायचे होते, व्हिडिओ काढायचे होते. त्यानंतर काय भाऊ प्रशांत शेठ आला पुढं आणि मोकर लागला ना भाऊ डेमो घ्यायला. अरे पाशा म्हणलं ऐक त्याच्या ताटात पडशील तिथं. पिझ्झा बघितलं भाऊ, मोकर सुटलं ना माझ्या तोंडाला पाणी. म्हणलं थांबा आता काय करू. घेतला व्हिडिओ. पाशाला म्हणलं पाशा एक काम कर, असं वाय कर माझ्या हातामध्ये मस्त की खायला दे. मग पाशा म्हणतो नाही बाबा येडा आहे का काय, लोक बघते तिथं. प्रशांत शेठ मस्त की पुढे तिथं गेला आणि घ्यायला लागला डेमोचा आनंद. पाशा मोकर डेमो इकडं असं आहे तिकडं असं आहे. म्हणलं घालो घात लपून. म्हणलं पण काय पाशाने डेमो दिलाच नाही मला घेऊन. शेवटी काय तो माणूस इथे बसला होता, मी घेत होता, प्रयत्न करत होतो मी. पण आहे ना तू वेटर मला पाहत होता. पशाला म्हणलं असं झुमकन जाऊन घेऊ का शकतो, असं वाईक करून पशाला सोप्याला म्हणलं एक काम कर, ते वेटरला दाखव, त्याला फुटेज देऊन त्याला हटव येत ना बरं. फुल चाटून पुसून खातो हा भिकारी. पाहू शकता मित्रांनो पोटा पडला या बघा सोर इकडे बघ, पाशाकडे बघ रे. अरे भावा बास मला लाज वाटते. नको एवढी सवय नको करू. माझी स्प्राईट बीट भरून देतोय ग्लासमध्ये. पण काय भावना आता घेतला मौका तुमच्या भावाने आनंद. मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला मित्रांनो आम्ही. आणि तिथून पुढे 1 to 1 करत निघालो. कारण मला माहिती होतं पाशाने आणि सोपा आहे ना दोघं बोटाव पडलेले. त्यांचं कसं झालंय कधी नाही मिळलं गप्पट गिळलं असं झालं. त्यामुळे जाऊ द्या मित्रांना, काय आपलेच मित्र आहेत. चला आपण पण जाऊ आता घरी पुढे. प्रशांत आपली BMW कुठे लावली रे? BMW ची ना चार्जिंग संपली आहे. तर घरी पंक्चर काढायला लावली. पंक्चर काढायला लावली का? अरे कोणाचे आणले? आपलेच असते ड्रायव्हरचे, माझे ड्रायव्हरचे का? तर नमस्कार मित्रांनो, तर अशा रीत्या आजचा ब्लॉग आपण येथेच एंड करतोय. भेटूया पुढच्या भागामध्ये. चला जय महाराष्ट्र, गुड नाईट.